ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया प्रतिमाला घेऊन आली असते. प्रतिमाचं एकच काम असतं की सायलीची बदनामी करायचं आणि इकडे प्रतिमा सायलीला मिस करत असते आणि आता प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घराच्या इथे खूप मोठं कारस्थान करायचं प्रियाने ठरवलं. इकडे कल्पना उदास असते तेव्हा प्रतिमा कल्पनाला बोलते सायलीबद्दल तू एवढं वाईट मानून घेऊ नको. इथे प्रतिमा कल्पनाला बोलते तुम्ही सायलीबद्दल एवढं चुकीचं केलंय ना आणि मला वाटतं की तिने तिची मजबुरी आहे म्हणून असं सगळं केलं. तेव्हा इथे प्रिया बोलते ही सायली एक फ्रॉड आहे. ती आश्रमात असताना मोठ्या मोठ्या लोकांशी कनेक्शन असायचं, कोणाकोणाशी ती फिरायची. तेव्हा प्रतिमा बोलते असं होऊ शकत नाही, ती चांगली मुलगी आहे. इथे प्रिया बोलते तुम्हाला माहित नाही ही सायली आतल्या गाठीची आहे, खाली मुंडी पातळ जुंडी. तेव्हा ती विमल सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि ती सायलीला खूप वर्षापासून ओळखत असते. पण इथे प्रिया सायलीबद्दल जे पण बोलायचं आणि तिला बदनाम करायचा ती प्रयत्न करत असते. तेव्हा प्रतिमा इथे बोलते तू कोणाच्या पण चारित्र्यावर बोट ठेवू नकोस. त्यावेळी अर्जुन आणि चैतन्य त्याच वेळी येतात आणि प्रियाचं हे सगळं बोलणं ऐकतात. प्रिया विषय बदलते आणि अर्जुन तिकडनंच निघून जातो. तेव्हा इथे चैतन्य कुसुमची भेट घेतो आणि तो सांगतो प्रियाने इकडे चैतन्य कुसुमला सांगतो की प्रियाने सायलीबद्दल वाईट बातमी पसरवत आहे. ती सायलीबद्दल वाईट सांगत आहे. ती सायली कशी वाईट आहे, ती आश्रमात असताना बाहेरच्या मुलांबरोबर फिरायची आणि हे सगळं पूर्णाईच्या कल्पनाच्या डोक्यात बसलं का ते याबद्दल वाईट विचार करतील आणि प्रियाच्या अशा बोलण्याने सायलीबद्दल कल्पना आणि पूर्णाईच्या मनात खूप वाईट मत तयार होईल. तेव्हा इथं कुसुम बोलते की मला प्रियाबद्दल सगळं माहीत आहे. ती आश्रमात असताना कोणावर फिरायची आणि जेथे ती सायलीबद्दल सांगते तिने सगळे लफडं केलेले आहे आणि तिला अजिबात लाज वाटत नाही की ती सायलीबद्दल असं काय पसरवते आहे ते. तेव्हा कुसुम बोलते की मी त्या प्रियाला सोडणार नाही, ती जे करते ना तिचा मी प्रयत्न सगळा हाणून पाडणार आहे. तेव्हा इथे कुसुम खूप चिडलेली असते आणि ती घरी येते. तेव्हा सायली बोलते जाऊ दे ना, तू त्या प्रियाच्या नादी कुठे लागते. तेव्हा कुसुम इथे बोलते मी प्रियाला तर सोडणार नाही, मधुभाऊ येतील ना हे सगळं सत्य मी त्यांना सांगणार आहे. कुसुम बोलते प्रियाचे सगळे कागदपत्र इथे आहेत. प्रियाने आश्रमात जेवढे पण फ्रॉड केले ना ते सगळे इथे आहेत आणि जेवढे पण कागदपत्र आहेत ते पूर्णाईला दाखवणार आणि प्रियाचं सगळं कारस्थान उघडीस पाडणार. इकडे मधुभाऊंना फोन आला असतो की प्रियाचे सगळे केलेले कारस्थान उघडलेले असतात. पण इथे सायलीला कळत नाही की मधुभाऊंना हे सगळं कोणी सांगितलं. तेव्हा इथे मधुभाऊ कुसुमला बोलतात प्रियाने सगळं सायलीबाबत कारस्थान करत आहे आणि आता तिचं मी सगळं पितळ उघडीस करणार आहे. तेव्हा कुसुम बोलते मधुभाऊंना तुम्हाला हे कोणी सांगितलं. तेव्हा मधुभाऊ बोलतात तुला सगळं माहिती आहे ना, मग ती सगळी कागदपत्र काढ आपण प्रियाचं सगळं कारस्थान बाहेर काढूया. तेव्हा सायली बोलते जाऊ द्या ना, ती प्रियाच्या सगळे ती लोक बाजूनी आहेत कारण की तिचं ते सगळे ऐकतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात तिने तुझ्यावर बोट उचललाय ना, आता मी सुभेदारांना सगळं सांगणार आहे की तुमची नात कशी आहे. तेव्हा आता चिडलेले मधुभाऊ सगळे पेपर घेऊन निघतात पण सायलीने त्यांना अडवायचा प्रयत्न केला असतो. तेव्हा इथे मधुभाऊ सगळे कागदपत्र घेऊन सुभेदारांच्या घरी असतात. तेव्हा तिथे पूर्णाई प्रतिमा असते. तेव्हा मधुभाऊ बोलतात तुम्ही माझ्या मुलीबद्दल असं काय बोलताय. मी माझ्या मुलीला तुमच्या घरातून बाहेर घेऊन आलो आहे पण तुम्ही आता माझ्या मुलीला का बदनाम करत आहात. तेव्हा इथे मधुभाऊ बोलतात मी आता प्रियाचं सगळं सत्य तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा प्रिया तिथे हडबडून मधुभाऊ पूर्णाईला सांगतात की प्रियाने आमच्या आश्रमात खूप मोठे फ्रॉड केले आहेत. खूप मोठे फ्रॉड करत तिने आश्रमाच्या पेटीतले पैसे काढले आहेत आणि अनेक मुलाबरोबर ती फिरत असायची आणि तिचे अफेअर पण भरपूर होते आणि कित्येक वेळा पोलीस स्टेशनमध्ये मी तिला सोडवलेलं आहे आणि आता ते सगळे कागदपत्र पूर्णाईच्या समोर मांडले जातात. त्यामध्ये असलेले डॉक्युमेंट, त्यामधले असे फोटो हे पाहून अर्जुन हडबडतो आणि ते फोटो तन्वीचे नसून. तेव्हा पूर्णाई बोलते हे सगळं तुम्ही काय करतात मधुभाऊ, तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा ह्या सगळ्या पुराव्यामुळे प्रिया बोलते यांच्यावर का तुम्ही विश्वास ठेवताय. तेव्हा इथे प्रिया बोलते मधुभाऊ आणि सायली दोघं फ्रॉड आहेत. त्यांनी ते सुभेदारांच्या घरात सायलीला पाठवलं कारण की सुभेदारांच्या घराची इस्टेट तिच्या नावावर करायसाठी. आणि तेव्हा इथे मधुभाऊ चिडलेले मधुभाऊ प्रियाच्या कानाखाली देतात आणि बोलतात तुला लहानपणापासून मोठा केलं आणि तू आता हे सगळं आता सांगते माझ्याबद्दल. आता मधुभाऊने प्रियाच्या कानाखाली दिली. आता काय सगळे निर्णय पूर्णाई आणि कल्पना घेतात ते आता पाहणं रंजकच होणार आहे.